नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पटेल इंजिनिअरिंग गेट्स ऑर्डर वर्थ ₹958 crore फ्रॉम महाराष्ट्र कृष्णा व्हॅली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तर मित्रांनो, पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडला जॉईंट व्हेंचरमध्ये महाराष्ट्र कृष्णा व्हॅली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून 958 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचरमध्ये पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडची फक्त 20% हिस्सेदारी आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर या कंपनीला 36 महिने म्हणजे 3 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया जीई वर्नोवा टी&डी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 914 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 1153 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1074 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 1153 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 66 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 186 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 143 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 186 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, जबरदस्तपणे इन्क्रीज झाली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला जीई वर्नोवा टी&डी इंडिया लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया गुजरात नर्मदा व्हॅली फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 2110 कोटी रुपयांनी घसरून आता आली आहे 2055 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1899 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 2055 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 127 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 210 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 158 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 210 कोटी रुपये. तर मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला गुजरात नर्मदा व्हॅली फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया मशिनो प्लास्टिक्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%. आणि मित्रांनो, या कंपनीचे प्रमोटर तुम्ही बघू शकता. या कंपनीमध्ये मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडची 15.35% हिस्सेदारी आहे. तसेच सुझुकी मोटर कॉर्पोरेशनची सुद्धा हिस्सेदारी आहे 15.35%. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 81.83 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 107.16 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 93.69 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 107.16 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 1.23 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 3.5 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1.5 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 3.5 कोटी रुपये. तर मित्रांनो, मशिनो प्लास्टिक्स लिमिटेडचा सेल्स म्हणो किंवा नेट प्रॉफिट म्हणो, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला या कंपनीच्या शेअर प्राईजवर पाहायला मिळाला आहे. आणि याचमुळे आज या कंपनीमध्ये आपल्याला 20%चा अप्पर सर्किट
पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी HAL बद्दल, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, एन चंद्रबाबू नायडू पिच फॉर शिफ्टिंग HAL AMCA LCA प्रोडक्शन टू आंध्र प्रदेश. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आंध्र प्रदेशचे चीफ मिनिस्टर म्हणजे CM चंद्रबाबू नायडू यांना त्यांच्या राज्यात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे AMCA म्हणजे ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट आणि LCA म्हणजे लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्टचे प्रोडक्शन त्यांच्या राज्यात हवे आहे आणि त्यांनी बेंगळुरू एअरपोर्ट जवळ हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या AMCA फॅसिलिटीसाठी लँड प्रपोज केली. नायडू आंध्र प्रदेशात डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉरची कल्पना करतात. त्यांनी डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग यांच्याशी या प्रपोजलवर चर्चा केली. या प्लॅनमध्ये एअर फोर्स स्टेशन्स, नवाल इक्विपमेंट टेस्टिंग आणि ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग हब्स इन्क्लूड आहे. चला आता बोलूया डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अडानी आईज DPIL म्हणजे डायमंड पॉवर इन्फ्रा लिमिटेड स्टेक टू टाईट वेंडर कंट्रोल बूस्ट इन्फ्रा कॅपेक्स प्लान्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट आली आहे की अहमदाबाद कंपनी डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड मध्ये अडानी ग्रुप लीडिंग कंटेंडर आहे. डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडमध्ये हिस्सेदारी ॲक्वायर करण्यासाठी. आणि मित्रांनो, ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू आली आहे. आणि मित्रांनो, अजून दोन आणखी पार्टीज या कंपनीच्या प्रमोटर्ससोबत चर्चा करत आहे या कंपनीमध्ये स्टेक ॲक्वायर करण्यासाठी. आणि मित्रांनो, डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड चे प्रमोटर कशासाठी आपली हिस्सेदारी विकत आहे? तर मित्रांनो, सेबीचा एक रूल असतो की कंपनीमध्ये प्रमोटर्सची जास्तीत जास्त 75%च हिस्सेदारी असू शकते. आणि मित्रांनो, इथे प्रमोटर्सची 15% हिस्सेदारी जास्त आहे. आणि मित्रांनो, याचमुळे प्रमोटर आपली हिस्सेदारी सेबीचा नियम पाळण्यासाठी आपली हिस्सेदारी विकत आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअरवर आज पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया बिर्ला ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, ग्रासिम इंडस्ट्रीज शेअर राईज ॲज जेफ्रीज बाय रेटिंग सीज 23% अपसाईड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बिर्ला ग्रुपची जबरदस्त कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेडवर ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफ्रीजने आपली बायची रेटिंग मेंटेन ठेवली आहे आणि टार्गेट प्राइस दिला आहे 3,280 रुपयांचा. आणि मित्रांनो, जेफ्रीजने असे म्हटले आहे की या कंपनीचा पेंट सेगमेंटमध्ये मार्केट शेअर इन्क्रीज होत आहे. आणि मित्रांनो, तसेच ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेडचा B2B ई-कॉमर्स व्हेंचर्सचा 1 बिलियन रेव्हेन्यू टार्गेटचा माइलस्टोनकडे वाढत आहे ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज बिर्ला ग्रुपची जबरदस्त कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड फोकसमध्ये होती. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा मोटर्स 6 टू रिगेन 50% मार्केट शेअर इन इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकल सेगमेंट. तर मित्रांनो, टाटा मोटर्सचा प्लॅन आहे येणाऱ्या 18 ते 24 महिने म्हणजे येणाऱ्या 1.5 ते 2 वर्षामध्ये इलेक्ट्रिक
पॅसेंजर व्हेकलमध्ये 50%चा मार्केट शेअर रिक्लेम करण्यासाठी आपल्या न्यू मॉडेल्स जसे की हॅरियर इलेक्ट्रिक व्हेकल, सैरा इलेक्ट्रिक व्हेकल सोबत. आणि मित्रांनो, या अपडेटवरून एक गोष्ट सरळ लक्षात येत आहे की टाटा मोटर्स लिमिटेड आपल्या फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलच्या बिझनेसवर जास्त फोकस करत आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.